मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांची ग्रामस्थांसोबत बैठक। विविध मागण्या पूर्ण न झाल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम। पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही, बैठकीतून ग्रामस्थांचा एकमताने ठराव। धनंजय देशमुखांची घेतली बीड पोलीस अधीक्षकांनी भेट। देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थ आंदोलन करणार, या संदर्भात ही भेट। 3 तारखेच्या आत आरोपी अटक नाही झाले तर उपोषणावर ठाम। मयत सरपंच महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं वक्तव्य। मस्साजोग ग्रामस्थांच्या भावनेची तीव्रता बघितली तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती या पदावर राहणार नाही, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला। शिंदेंच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी येतात तर देवेंद्र फडणवीसांबाबत जो आदर आहे तो आता राहिला नाही, अंजली दमानी यांची एबीपी माझाच्या 0 अवर शोमध्ये प्रतिक्रिया। आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते आणि उपनेत्यांची आढावा बैठक। पुढील महिन्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा, याबाबत नियोजन करण्यासाठी ही बैठक। आज दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन। आजच्या कॅबिनेट बैठकीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबाबत चर्चा होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। या सुनावणीत 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे लक्ष। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। अपिलाचा कालावधी असेपर्यंत मंत्रिपद कायम राहणार। नीलम गोऱ्हेंबाबत राऊतांनी केलेल्या भूमिकेचं शरद पवारांकडून समर्थन। साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ झालं, ही राऊतांची भूमिका मात्र अमान्य। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य हे मूर्खपणाचं होतं, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारांची टीका। साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत, साहित्यिकांनी पार्टी लाईन्सवर कमेंट करणं योग्य नाही। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सुषमा अंधारेंकडून नीलम गोऱ्हेंना अब्रू नुकसानीची नोटीस। 7 दिवसांच्या आत गोऱ्हेंनी ठाकरेंची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, नोटीसीमधून इशारा। 2017 ते 2022 पर्यंत नीलम गोऱ्हेंनी माझा पक्षप्रवेश रोखला, सुषमा अंधारेंचा आरोप। तर बस न फिरणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी मर्सिडीज देण्यासाठी पैसे कुठून आणले, अंधारेंचा घणाघात। नीलम गोऱ्हेंना 4 वेळा उमेदवारी दिली, 2 वेळा त्यांना उपसभापती केलं। पक्षात देखील 2 पदं दिली, प्रत्येक वेळी 2 म्हणजे एकूण 12 मर्सिडीज दिल्या का, अंबादास दानवेंचा सवाल। संजय राऊतांकडील गाड्या कोणाच्या नावावर, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा सवाल। शिरसाटांनी कोणाच्या जीवावर कोट्यावधींच्या गाड्या घेतल्या, अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांच्यावर पलटवार। घरासमोर उभी असलेली मर्सिडीज ही माझ्या भावाची, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण। तर माझ्या नादाला लागू नका, नाहीतर सर्वांच्या सर्व गोष्टी बाहेर काढू, दानवेंचा संजय शिरसाट यांना इशारा। महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल। राऊतांना महाराष्ट्रातील महिलांनी वठणीवर आणलंच पाहिजे, चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया। संजय राऊत यांच्या विरोधात आज पुण्यात शिवसेनेचं आंदोलन। नीलम गोऱ्हेंवर केलेल्या विधानाविरोधात शिवसेना आक्रमक। जळगावमध्ये खासदार संजय राऊतांविरोधात शिवसेनेचं अनोखं आंदोलन। रेड्याच्या गळ्यात राऊतांचा फोटो घालत निषेध व्यक्त। नीलम गोऱ्हेंविरोधात राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून समाचार। ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन। नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागावी, आंदोलनकर्त्यांची घोषणा। माणिकराव कोकाटे यांनी सांगितला महायुतीच्या कामाचा फॉर्म्युला। निवडणूक आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, 100 दिवसांचा कार्यक्रम देण्याच्या सूचना केल्या, कोकाटेंचं वक्तव्य। वनमंत्री गणेश नाईक पालघरमध्ये जनता दरबार घेण्याची शक्यता। मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नाईकांचा जनता दरबार होण्याची शक्यता। मंत्री प्रताप सरनाईकांनी पालघरमध्ये जनता दरबार घेण्याचं दिलं होतं आव्हान। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा 1 मार्चला राजापूर दौरा।
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नव्या शाखेचं राऊत उद्घाटन करणार, तर कार्यकर्त्यांसोबत बैठकाही घेणार असल्याची माहिती. परभणीमध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर आणि काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. दीक्षाभूमीवरील विकास कामं बंद करण्यावर धर्मपाल मेश्राम यांचा निषेध. चुकीच्या माहितीवर आंदोलन केल्यानं दीक्षाभूमीवरील विकास कामं थांबवली, धर्मपाल मेश्रामांचं वक्तव्य. भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट. भेटीचं कारण गुलदस्त्यात. आरोपी गजा मारण्याला पुणे पोलिसांकडून अटक. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना गजा मारण्यानं केली होती मारहाण. आज गजा मारण्याला न्यायालयात हजर केलं जाणार. मारणे टोळीवरील मकोका कायद्याअंतर्गत करण्यात आलेली ही 5वी कारवाई. पुणे पोलिसांच्या कारवाईवर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ समाधानी. पोलीस योग्य कारवाई करतायत, मोहोळ यांची प्रतिक्रिया. मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी प्रकरण. त्याने धर्मानं बंदी आणलेली नाही, जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर बंदी आणली, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. अहिल्यानगरच्या मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव. वंचितांचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध. ठराव रद्द करण्याबाबत दिलं निवेदन. महानगरपालिकांमधील स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्याबाबत राज्य सरकारचे आदेश. 30 एप्रिलपासून हे विभाग बंद करण्यात येणार. साताऱ्याच्या वाई येथील भीमनगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई होणार. अतिक्रमण काढण्याच्या नियमाविरोधात मागासवर्गीय समाज आक्रमक. वाई सातारा रस्त्यावर रास्ता रोको करत आंदोलन केलं. गोंदिया आमगाव महामार्गावरील किंडगिरी पार नाल्याजवळील पूर जीर्ण. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. तात्काळ पुलाचं बांधकाम करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. स्थानिकांचा प्रशासनाला इशारा. 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एआयचा वापर करणार. राज्यातील 720 किलोमीटर समुद्रकिनाऱ्यावरील एआयच्या मार्फत देखरेख ठेवणार. मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा. गरम पाणी करण्यासाठी मुंबई महापालिका करणार 24 कोटी खर्च. महालक्ष्मी येथील धोबीघाटाला पीएनजीची जोडणी. लाकूड जळून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी महापालिकेचा निर्णय. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बसेससाठी नियमावली लागू करणार. त्यासाठी सदस्य समितीची नेमणूक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील एक मार्गिका 27 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील जुना घाट देखभालीसाठी दुरुस्तीसाठी राहणार बंद. सिंधुदुर्गच्या करूळ घाटात एकेरी वाहतूक सुरू. सिंधुदुर्गातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू. वाहन चालकांमधून समाधान व्यक्त. नवी मुंबईतील परिवहन सेवा संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणार. पालिकेचा पर्यावरणपूरक निर्णय. नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचा ताफा परिवहन सेवेत दाखल. पुढील 2 दिवस मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा. मुंबई आणि ठाण्यातील सोमवारचं तापमान जवळपास 38 अंशांच्या पार. न्यू इंडिया बँकेतील ठेवीदारांना दिलासा. 27 फेब्रुवारीपासून प्रति ठेवीदार 25,000 काढता येणार. आरबीआयने नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीत देखील बदल. इंडियाज गॉट टॅलेंटमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणबीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानीची चौकशी. नवी मुंबईतील सायबर सेलमधील कार्यालयात दोघांची चौकशी. परभणीत माजी नगरसेवकाचं अनोखं आंदोलन. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारासमोर रोड रोलरवर बसून केलं आंदोलन. शहराच्या बकाल अवस्थेवर महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप. नालासोपाऱ्यातील बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुनर्व्यवस्थापनासाठी भाजप आग्रही. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी घेतली अश्विनी भिडे यांची भेट. नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर शासनानं फिरवला बुलडोझर.
लातूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचा धडक मोर्चा। प्रशिक्षणार्थींचा विहित कालावधी केवळ 6 महिने तो संपुष्टात येत नसल्यानं प्रशिक्षणार्थी मुदतवाढ द्यावी, प्रशिक्षणार्थींची मागणी। वर्धा जिल्ह्यामध्ये तलाठ्यांचं विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन। काळ्या फिती लावून अधिकाऱ्यांना निवेदन सादर। महसूल विभागातील सर्व तलाठ्यांचा 3 दिवस प्रशासनाशी असहकार। यवतमाळच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा। मानधन वाढवण्याच्या मागणीसह विविध सुविधा लागू करण्याची मागणी। राज्य मागासवर्ग आयोगाच्या आज होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं चंद्रपुरात आंदोलन। आर्य वैश्य समाजाच्या ओबीसीमध्ये टाकण्याचा प्रयत्न कदापि सहन करणार नाही, ओबीसी महासंघाचा इशारा। विजय वडेट्टीवारांनी नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोल्हापुरात आंदोलन। वडेट्टीवारांच्या पोस्टरला मारले जोडे। नरेंद्राचार्य महाराजांच्या समर्थकांचं आंदोलन। विजय वडेट्टीवारांचं नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा निषेध करत नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त आक्रमक। बीडमध्ये विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा। नरेंद्र महाराज यांचे अनेक अनुयायी उतरले रस्त्यावर। विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा अलिबागमध्ये सुद्धा निषेध। नरेंद्र महाराजांच्या शिष्यांची वडेट्टीवारांविरोधात घोषणाबाजी। वाशिममध्ये नरेंद्र महाराज समर्थक संप्रदायाकडून जोरदार आंदोलन। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध। वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागण्याचीही केली मागणी। भंडाऱ्यामध्ये आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण। 2.5 वर्षांच्या मुलीला जीबीएसची लागण। नागपुरात उपचार सुरू असून सध्या चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर। बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। 4 दिवस होऊन देखील गुन्हा दाखल न झाल्यानं गावकऱ्यांचा संताप। शेकडो महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत ठिय्या। भिवंडीमध्ये 22 वर्षीय तरुणीवर 2 वेळा सामूहिक अत्याचार। 6 आरोपींना पोलिसांची 48 तासात अटक। भिवंडीच्या बागे फिरदोस परिसरातील घटना। आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। रायगड जिल्ह्यातील 3 लेडीज डान्स बारवर पोलिसांची कारवाई। या कारवाईत 32 बार मालकांसह 40 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरात एका 4 चाकीला आग। संपूर्ण कार जळून नुकसान। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। चंद्रपुरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक। कोहिनूर तलाव परिसरातून अटक। आरोपींकडून 10 ग्रॅमचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले। गोंदियामध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या। बहुजन समाजाची मोर्चा काढत मागणी। मोर्चात अनेक मुस्लिम संघटना देखील सहभागी। अकोल्यात रोडगे पार्टी दरम्यान मधमाशांचा हल्ला। एका महिलेचा मृत्यू तर अनेक जण जखमी। बार्शी टाकळी तालुक्यातील काळेश्वर मधील घटना। सांगलीच्या कुंडलवन अकादमीमध्ये 63 प्रशिक्षणार्थींना विषबाधा। सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू। सर्वांची प्रकृती स्थिर। रायगड जिल्हा परिषद अपहरण प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांविरोधात 2 गुन्हे दाखल। कर्मचाऱ्यांच्या वेतन फरकाच्या नावाखाली जवळपास 4.5 ते 5 कोटींचा अपहार करण्यात आल्याची बाब प्रशासकीय चौकशीत समोर। सांगलीत उन्हाचा त्रास झाल्यानं आईस्क्रीम विकणाऱ्या परप्रांतीयाचा मृत्यू। हिराबाग कॉर्नर जवळील घटना। अधिक तपासासाठी मृतदेह सांगली रुग्णालयात। शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद यांचं अपघाती निधन। बळीद अनेक वर्ष मनमाड शहर प्रमुख होते। भिवंडीमध्ये कामगाराच्या डोक्यात हातोडा घालून हत्या। आरोपीला जम्मू काश्मीरमधून अटक। निजामपूर पोलिसांची कारवाई। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानंतर राज्यभरात काँग्रेस आंदोलन करणार। सोयाबीन शेतमालाला भाव आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी 3 मार्चला ग्रामीण भागात तर 4 मार्चला शहरी भागात आंदोलन होणार।
बँका आणि वित्तीय संस्थांकडून थकीत कर्मचाऱ्यांची होत असलेली लूट थांबवण्यासाठी प्रहार संघटना आंदोलनाची भूमिका घेईल, माजी आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. पुणे महापालिकेच्या 1500हून अधिक कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांपासून थकलेला पगार दिला जाणार. महापालिकेच्या लेखा आणि वित्त विभागाच्या चुकीमुळे महापालिकेच्या 45 कोटी रुपयांचा दंडामुळे पगार थकीत होते. माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचं आश्वासन. माथाडी कायदा रद्द होईल या अफवांवर विश्वास ठेवू नका, फुंडकर यांचं आवाहन. हमीभावानं तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद. बाजारात हमीभावाच्या आसपास तुरीला दर असल्याचा परिणाम. 22 तारखेला अंतिम मुदत संपली, अद्याप तूर विक्रीसाठी शेतकरी फिरकला नाही. अकोला जिल्ह्यात लावली 700 सफरचंदाची झाडं. एदलापूर गावात सफरचंद लागवडीचा धाडसी प्रयोग. नवीन चांदड या शेतकऱ्यानं केला सफरचंदाचा यशस्वी प्रयोग. बारामतीमध्ये शेतीकामात केलेल्या एआयच्या वापराचं मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यांच्याकडून कौतुक. सत्य नाडेला यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओचं इलॉन मस्क यांनी देखील कौतुक केलं. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती निवडणूक. प्रभू पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड. प्रभू पाटील हे उल्हासनगर कृषी समितीचे संचालक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.